बघा, आपल्या राज्यातल्या विधिमंडळाची एक परंपरा राहिली आणि संविधानिक पदावर विधानसभा अध्यक्षपद म्हणलं की एक संविधानिक पद आहे. विधानसभेचं कामकाज करत असताना पक्ष न पाळता लोकांना न्याय मिळेल, विरोधकांचा आवाज दाबला जाणार नाही याची काळजी घेण्याचं काम विधानसभा अध्यक्षाचं असतं. बाहेर सुद्धा वावरत असताना त्यांना राजकीय स्टेटमेंट करता येत नाही. असं प्रथा परंपरा आपल्या राज्यातली, असं कुठं नियम लिहिलेला नाही आहे, पण प्रथम परंपरा आपल्या महाराष्ट्रातली राहिलेली आहे. पण राहुल नार्वेकरनी या सगळ्या सीमा पार केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की भाजप पक्षाचे ते विधानसभा अध्यक्ष म्हणून वागत असतील तर भाजपने त्यांना त्या पदावरून काढून या संविधानिक पदाची गरिमा राखणाऱ्या माणसाला बसवावं असंच आमचं म्हणणं आहे. नानाभाऊ, भाजप प्रचारामध्ये आघाडीवर आहेत, मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, सगळ्या काँग्रेस कुठेतरी मागे आहे. तुम्ही बघा, जनता वाऱ्यावर आहे. महाराष्ट्रामध्ये सरकार पूर्ण प्रचारात आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. त्यांची जे पीक आहे ते विकत घेतलं जात नाही, त्यांना पैसे मिळत नाही, त्यांची लूट होते आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत. बेरोजगारांची परिस्थिती भयानक आहे. महागाई एकीकडे वाढत आहे. यांना बेईमानीने हे सरकारमध्ये आले आणि सरकार यांनी चालवायला पाहिजे. सरकार चालवण्यापेक्षा हेलिकॉप्टरने प्रचार करणं अशा पद्धतीचं सगळ्या संस्था आम्ही जिंकू, पण कशाच्या आधारावर जिंकू? पैशाच्या आधारावर, भ्रष्टाचाराच्या आधारावर, अशा पद्धतीचा यांचा प्रयत्न चाललेला आहे. त्याला तुम्ही आघाडी म्हणत असाल, पण हे महाराष्ट्रासाठी, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेसाठी हानिकारक आहे की सरकारच पूर्ण आज प्रचाराला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला लागलेलं आहे.